विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण काय बघितलं होतं त्यामध्ये की मेन्स्ट्रुएशन, डेव्हलपमेंट, बर्थ वगैरे आपण बघितलं होतं सगळं आहे ना. त्यानंतर आपण डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं या प्रोसेसचे. आता त्यानंतर पुढला महत्त्वाचा मुद्दा आहे अतिशय, तो म्हणजे ट्विन्स. ट्विन्स म्हणजे जुळे मुलं तयार कसे होतात. आता पहिले पाहू आपण ट्विन्स कशाला म्हणायचं. बघा आता, 2 एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली. युटेरसमध्ये तुम्ही बघितलं युटेरस डायग्राम आहे ना. इन द युटेरस 2 एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली म्हणजे ॲट द सेम टाईम, एकाच वेळेला. इन द सेम युटेरस, एकाच गर्भाशयामध्ये आहे ना. सो दॅट डेव्हलप 2 झायगॉट. बरोबर आहे. 2 एम्ब्रियोज डेव्हलप, सो दॅट फॉर्म 2 ऑफस्प्रिंग. 2 मग बाळ तयार होतात. अँड दिस 2 ऑफस्प्रिंग डेव्हलप सायमल्टेनियसली. बरोबर आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे सच ऑफस्प्रिंग आर कॉल्ड ॲज ट्विन्स. त्याला काय म्हणतो आपण? ट्विन्स. तर बघा आता, पुन्हा एकदा बघा आता मग, व्हॉट इज ट्विन्स? 2 एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली, एकाच वेळेला, इन द सेम युटेरस, सो दॅट डेव्हलप 2 ऑफस्प्रिंग सायमल्टेनियसली. एकाच वेळेला 2 ऑफस्प्रिंग बाळ वाढतात. अँड सच ऑफस्प्रिंग आर कॉल्ड ॲज ट्विन्स. ठीक आहे. आता टाईप्स ऑफ ट्विन्सचे प्रकार किती आहे सांगा बरं. याचे कोणते कोणते प्रकार आहेत? तो टाईप्स ऑफ ट्विन्स, 2 प्रकारचे ट्विन्स असतात. एक आहे मोनोझायगॉटिक आणि सेकंड इज डायझायगॉटिक. मोनो म्हणजे बघा आता, मोनो म्हणजे ट्विन्स डेव्हलप फ्रॉम द 1 झायगॉट. एकाच झायगॉटपासून डेव्हलप झालेले ट्विन्स, त्याला म्हणतो आपण मोनोझायगॉटिक. डाय म्हणजे 2 झायगॉट. ट्विन्स आर डेव्हलप फ्रॉम 2 सेपरेट झायगॉट. कसे? आता पाहू आपण इकडे. मोनोझायगॉटिक ट्विन्स, तर बघा कसं होते. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ झायगॉट, तुम्हाला माहीत आहे, व्हेन देर इज फर्टिलायझेशन म्हणजे स्पर्म फर्टिलाइज द ओहम, झायगॉट फॉर्म. सो झायगॉट डेव्हलप इंटू एम्ब्रियो बिकॉज ऑफ मायटॉटिक टाईप ऑफ सेल डिव्हिजन. आता सेल्स ऑफ एम्ब्रियो, आता व्हेन एम्ब्रियो फॉर्म, सेल्स ऑफ एम्ब्रियो डिवाइड्स इंटू 2 ग्रुप्स. अचानकपणे काय होते, सेल्स ऑफ एम्ब्रियो ज्या असतात एका ठिकाणी असते की नाही त्या, सो दॅट फॉर्म्स 2 ग्रुप्स दॅट डिवाइड इंटू सेल्स ऑफ एम्ब्रियो, दॅट डिवाइड इंटू 2 ग्रुप. 2 ग्रुप बनते यांचे. त्यामुळे आता कधी बनते हे? ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. सुरुवातीच्या काळामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना, ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट काय होते? सेल्स ऑफ एम्ब्रिओ डिवाइडेड इंटू 2 ग्रुप. आता हे कधी घडते? विदिन 8 days ऑफ झायगॉट फॉर्मेशन. झायगॉट फॉर्म झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत जर घडलं तर काय होते मग? दिस 2 ग्रुप्स ऑफ सेल डेव्हलप सेपरेट एम्ब्रिओ. याचं काय म्हणते मग? एका एम्ब्रियोच्या ऐवजी 2 सेपरेट एम्ब्रियोज आर डेव्हलप. अँड व्हेन द ट्विन्स बॉर्न फ्रॉम सच एम्ब्रियो, 2 एम्ब्रियोज, सच ट्विन्स आर कॉल्ड ॲज जेनेटिकली. बघा कोणत्याला म्हणतो? त्याला म्हणतो आपण जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर ट्विन्स. आता हे दोन्ही ट्विन जे असतात, दे आर डेव्हलप फ्रॉम द ओरिजिनल 1 एम्ब्रियो आहे ना. दे आर फादर एम्ब्रियो इज 1, आणि म्हणून सच ट्विन्स आर जेनेटिकली, जनुकीयदृष्ट्या, जीनच्या दृष्टिकोनातून एक्झॅक्टली सिमिलर. दोघांचेही बॉडीचे जीन्स बिलकुल सेम राहतील. बरोबर आहे. सिमिलर टू इच अदर. देअर अपिअरन्स आल्सो, त्यांचा पूर्ण स्वरूप तुम्ही जर पाहिला, दोन्ही तुम्हाला ते मुलं सारखेच दिसतात. तुम्ही असे मुलं पाहिले असाल. मग जेंडर, लिंग यांचा कोणता असतो? एकतर बोथ आर सेम, म्हणजे जेंडर एक तर दोन्ही मुलंच किंवा दोन्हीही मुलीच असणार. बोथ आर गर्ल्स ऑर बॉईज. असं नाही राहणार की एक मुलगा एक मुलगी, असं राहणार नाही. बोथ आर हॅविंग सेम जेंडर, आयदर बॉईज ऑर गर्ल्स, असं आहे. हे याला म्हणतो मोनोझायगॉटिक ट्विन्स. ठीक आहे. आता एक गोष्ट आहे, समजा हे 8 दिवसाच्या आत सेल्स ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रिओ डिवाइड इंटू 2 ग्रुप्स, तर मग हे ट्विन्स तयार होतील. कोणते? मोनोझायगॉटिक म्हणजे सिमिलर ट्विन्स. पण समजा इफ एम्ब्रिओनिक सेल डेव्हलप्स, आता कधी होईल हे? 8 दिवसाच्या आत झालं तर. बट
इफ एम्ब्रियॉनिक सेल डिवाइड्स आफ्टर 8 days, समजा हीच गोष्ट 8 दिवसानंतर झाली तर आफ्टर 8 days आफ्टर झायगॉट फॉर्मेशन, झायगॉट फॉर्मेशनच्या 8 दिवसाच्या नंतर झाले तर काय होईल मग होते भारी गडबड. कशी बघा, देअर इज हायली पॉसिबिलिटी ऑफ कंजॉईंट ट्विन्स. अशा वेळेला मग सयामी जुळे तयार होतात. तुम्ही पेपरला वाचलं असेल सयामी जुळे आहे ना, याला म्हणतो आपण कंजॉईंट ट्विन्स. इथं दाट शक्यता असते, हायली पॉसिबिलिटी ऑफ सयामी जुळे, कंजॉईंट ट्विन्स. आता हे कसे असतात तुम्ही पेपरला वाचलं किंवा टी व्हीत पाहिलं असेल. सम पार्ट्स ऑफ बॉडी आर जॉईंट टुगेदर, त्यांचे काही भाग असे जुळले असतात त्या जुळ्यांचे आहे ना. मग डॉक्टरांच्या पुढे फार मोठं आव्हान असते, प्रश्न असतो. देर इज ग्रेट चॅलेंज बिफोर डॉक्टर्स हाऊ टू सेपरेट देम. कारण काय, सम पार्ट्स ऑफ बॉडी जॉईंट टुगेदर. हेच नाही, आणखी काय असते, सम ऑर्गन्स आर कॉमन. त्यांचं कधी कधी ऑर्गन्स एकच असतो, हृदय एकच असतो यांचं. मान 2 असते पण बाकीचे भाग एकच असतो, किंवा कमरेपासून वरचा भाग सेपरेट आणि खालचा भाग एकच असतो. मग माहीत आहे ना, मग बाय ऑपरेशन डॉक्टर ट्राय टू सेपरेट देम अलाइव, जिवंतपणे है ना. समटाईम दे गेट सक्सेस, समटाईम दे गेट ऑल्सो फेल्युअर ऑल्सो. तर बघा, हे याला म्हणतो आपण सयामी जुळे, कंजाईंट ट्विन्स. याला नाव आहे कंजाईंट ट्विन्स. हे झालं कोणा घडते, हे मोनोझायगॉटिक ट्विन्सबद्दल असं घडते. सेकंड आहे डायझायगॉटिक ट्विन्स. नावाप्रमाणे 2 झायगॉट, डाय म्हणजे 2. आता कसं होते, ओके तुम्हाला माहीत आहे एव्हरी मंथ ओव्हरी रिलीज ओनली 1 oocyte, बट ऑकेजनली क्वचित प्रसंगी काय होते, 2 oocytes आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी. एकाच वेळेला एकच्या ऐवजी 2 oocyte रिलीज फ्रॉम द ओव्हरी. बरोबर आहे. मग बोथ oocytes का होईल मग, इकडे तुम्हाला माहीत आहे इकडे स्पर्म्स आर इन मिलियन्स, ते पुष्कळ संख्येने असतात स्पर्म्स. मग 2 sperms to separate sperm fertilize these oocytes. Both oocytes are fertilized by 2 separate sperm in the oviduct. आणि मग काय होईल, thus 2 zygote form. अशा वेळेला मग 2 झायगॉट तयार होतात. बरोबर आहे. अँड these both zygotes different, बरोबर आहे. these both zygote develop into embryo and these both embryos are developed and implanted in the uterus. सेम युटेरस, एकाच ह्याच्यामध्ये 2 सेपरेट एम्ब्रिओ इम्प्लांट होतात आणि डेव्हलप होतात. मग अशा याला काय म्हणतो आपण, सच ट्विन्स आर कॉल्ड ॲज, सच ट्विन्स आर डेव्हलप आफ्टर कंप्लीट डेव्हलपमेंट, दे आर कॉल्ड ॲज डायझायगॉटिक ट्विन्स. ओके. आता दीज ट्विन्स यांचे फादर झायगॉट सेम आहे का, नाही, डिफरंट आहे. बिकॉज दे आर फॉर्म बाय डिफरंट oocyte, डिफरंट स्पर्म. म्हणून दीज आर जेनेटिकली डिफरंट, त्यांचे मात्र जीन्स सारखे राहत नाही, दोघांचे जीन्स भिन्न भिन्न असतात. आता सेम ऑर डिफरंट जेंडर, बघा आता त्यांचं लिंग दोन्ही मुलं असतील, दोन्ही मुली असतील, किंवा एक मुलगा एक मुलगी पण राहू शकते, असं काही नाही, पण ते डिफरंट आहे ट्विन्स. त्याला म्हणतो आपण डायझायगॉटिक ट्विन्स. हो म्हणजे सेम आणि डाय म्हणजे डिफरंट. होमोझायगॉटिक म्हणजे काय, होमोझायगॉटिक म्हणजे मोनोझायगॉटिक, सेम झायगॉट. इथं डाय म्हणजे डिफरंट. याला म्हणतो आपण हेट्रोझायगॉटिक, दुसरं नाव आहे. हेट्रो म्हणजे डिफरंट, म्हणजे डायझायगॉटिक. आता तुम्ही कधी कधी ऐकलं, हे झालं 2 जुळ्याची गोष्ट. जुळे म्हणजे 2 मुलं, तो किंवा 2 मुली, किंवा 1 मुलगा 1 मुलगी. आता प्रश्न आहे, कधी कधी तुम्हाला पाहिलं असेल की एकाच वेळेला 3 जुळे 4 जुळे असेही होतात. हे कसं होते मग सांगा बरं. म्हणून मी लिहिलं याच्यामध्ये, बर्थ ऑफ मोर दॅन 2 ट्विन्स, हाऊ इज इट पॉसिबल. कसं जन्म होते, जे कसे होते तयार हे 2 पेक्षा अधिक ट्विन्स. बघा, ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट समटाईम सडनली झायगॉट divide instead of 2 different, किंवा embryo during every embryonic development embryo divides into many embryos, many groups of cells. 2च्या ऐवजी पुष्कळ ग्रुप ऑफ सेल बनतात. त्यावेळेला मग दॅट फॉर्म
different embryos and different embryos develop into different twins. बरोबर आहे. म्हणून मग इफ दॅट फादर झायगॉट ड्युरिंग फादर एम्ब्रिओ, बरोबर आहे, किंवा म्हणू इफ द एम्ब्रिओ ड्युरिंग द अर्ली स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इफ इट डिवाइड इंटू 3 ग्रुप्स ऑफ सेल्स, मग काय होईल, दॅट विल फॉर्म 3 ट्विन्स. इफ इट डेव्हलप इफ द एम्ब्रिओ सेल्स ड्युरिंग डेव्हलपमेंट डिवाइड इंटू 4 ग्रुप ऑफ सेल्स दॅट विल फॉर्म 4. अशा प्रकारे 4-5पर्यंत जुळे 6-7पर्यंत झालेले आहेत. खूप प्रॉब्लेम तयार होते त्याच्यामध्ये, लक्षात. हे झालं आपण ट्विन्सची माहिती आहे, ती आपण शिकलो. आता त्यापुढे आपण बघूया रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. पुढचा मुद्दा कोणता आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे, आता पुष्कळ स्त्रियांचं पुरुषांचं लैंगिक आरोग्य बिघडते, याला म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज लॉस्ट. का बरं, प्रॉब्लेम पाहू आपण. प्रॉब्लेम कॉजेस, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स, व्हाय द प्रॉब्लेम्स आर कॉजेस. आता हे प्रॉब्लेम तयार का होतात, कशाबद्दल, रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल, म्हणजे लैंगिक आरोग्याबद्दल. तर याचे कारण बघूया आपण. काजेस, पहिली गोष्ट आहे लॅक ऑफ अवेअरनेस. काय राहत नाही यांना, जाणीव राहत नाही, माहिती राहत नाही. लॅक ऑफ अवेअरनेस कशाची, ड्यू लॅक ऑफ अवेअरनेस, अज्ञान असते त्यांच्यामध्ये. ड्यू टू सोशियल कस्टम, काही समाजामध्ये चुकीच्या काय आहेत, कस्टम्स आहेत, चालीरीती आहेत, त्याच्यामुळे. आणखी कोणत्या गोष्टीमुळे आहे, ट्रॅडिशन्स, रॉंग ट्रॅडिशन्स, चुकीच्या परंपरा आहेत. इलिटरसी हे एक कारण आहे, शिक्षण नाही, अशिक्षितपणा, त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम असतात. आणखी शायनेस, आणि यांच्यामध्ये जास्त लाजाळूपणा असतो, जास्त मुलीला असतात. तुम्ही नाही, तुम्ही आता शिकत आहे, तुम्हाला ज्ञान आहे, आपण तुम्हाला शिकवलेलं आहे पूर्ण, नाही का, लैंगिक अवयव कसे असतात, पूर्ण आपण तुमची प्रोसेस शिकवली आहे. पण त्यांना माहीत नसते ना, इलिटरसी, अज्ञान, म्हणून ते शायनेस, लाजाळूपणा, त्यामुळे ते काय जरी झालंही आतमध्ये गडबड सांगत नाही. देर इज प्रॉब्लेम इन द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, बट दे डू नॉट शेअर इट विथ अदर्स, डू नॉट टेल द पॅरेंट्स, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. हे एक कारण आहे. पुढची गोष्ट आहे, दुसरं याचं कारण कोणतं, त्याच्यामध्ये इनडिफरन्स टुवर्ड्स वुमन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याकडे काय होते, इनडिफरन्स, भेद केला जातो. मोर अटेन्शन इज गिवन टुवर्ड्स द मेल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड देअर इज केअरलेसनेस and intention by family. Chip is not given towards the female reproductive health. बायांकडे, स्त्रियांकडे लक्ष दिलं जात नाही, हा एक कारण आहे. इनडिफरन्स, भेद असतो, दुर्लक्ष टुवर्ड्स द वुमन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, हे एक कारण आहे. आणखी गोष्ट आहे ऑकरन्स ऑफ MC. ॲज द MC इज देअर ऑकरिंग time to time every month, so due to also occurrence of MC also there is problem of the reproductive health. If the MC is irregular, more MC or less MC, again that creates the reproductive health problem. आणखी एक कारण आहे, आता नाउवेडेज आणखी हे आजच्या काळातलं प्रमुख कारण आहे फॉर द, है ना, प्रॉब्लेम ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. कोणतं, नाउवेडेज वुमेन वर्क ॲट पार म्हणजे दूर, लॉंग विथ मेन. आजकाल स्त्रिया पुरुषांबरोबर लांब काम करतात. सो दे हॅव टू स्टे आउटडोअर, त्यांना आउटडोअर म्हणजे घराबाहेर राहावं लागते फॉर होल डे, पूर्ण दिवसभर. अशा वेळेला काय होते मग, प्रायव्हेट जेनायटल ऑर्गन्स आर टू बी मेंटेन्ड. अशा वेळेला प्रायव्हेट ऑर्गन किंवा लैंगिक अवयव ज्याला म्हणतो आपण, दे आर टू बी मेंटेन प्रॉपरली, क्लीन, त्यांना स्वच्छ ठेवावं लागते. पण दे कॅन नॉट मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ द प्रायव्हेट ऑर्गन्स बिकॉज दे आर अवे फ्रॉम द होम, आउटडोअर, लिव्हिंग विथ द मेन, सो देर इज नो प्रायव्हसी. म्हणून आता अशा वेळेला काय होते मग, कारण काय, द क्लीनलीनेस ऑफ प्रायव्हेट ऑर्गन्स आर टू बी मेंटेन बट दे कॅन नॉट. व्हाय देअर शुड बी क्लीनलीनेस ऑफ द प्रायव्हेट ऑर्गन्स, बिकॉज देअर इज ब्लिडिंग इन द वुमेन पर्टिक्युलरली, आहे ना. ॲज देअर इज ब्लिडिंग, क्लीनलीनेस ऑफ द प्रायव्हेट ऑर्गन्स किंवा जेनायटल ऑर्गन इज टू बी मेंटेन. दॅट इज नॉट पॉसिबल, आणि हे शक्य होत नाही. म्हणून आता काय होईल, समजा इफ द वुमेन वर्किंग अवे फ्रॉम द होम, इन द ऑफिस, इन एनी साइट, इन द शॉप एक्सेट्रा, इफ द वुमेन कॅन नॉट मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ देअर प्रायव्हेट ऑर्गन ॲज दे आर लिव्हिंग अवे फ्रॉम देअर होम, मग काय होईल,
व्हेन दॅट वुमेन दॅट लेडीज गोज टू द होम, घरी गेल्यावर काय होईल मग, त्यांचा काय होते कॉन्टॅक्ट विथ देअर मेल पार्टनर्स, त्यांच्या घरी नवऱ्याबरोबरचा का संबंध येतो मग, आणि मग काय होते दॅट इन्फेक्ट, काय होते यामध्ये इन्फेक्ट, तेच रोग मग कोणाला होते, टू द मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यांचंही मग काय होते मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ डिस्टर्ब होते है ना. म्हणून इट इज व्हेरी इसेन्शियल दॅट वुमॅन शुड टेक केअर ऑफ द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ है ना. वुमॅन शुड क्लीन द प्रायव्हेट किंवा जेनेटल ऑर्गन टाईम टू टाईम. दो देर आर मेनी प्रॉब्लेम, जरी अडचणी आहेत तरी परंतु दे शुड टेक केअर ऑफ द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, अदरवाईज देअर मेल विल ऑल्सो इन्फेक्टेड, त्याला पण तोच रोग होईल मग. आता आपण पाहणार आहोत रोग कोणते कोणते होतात, लैंगिक आरोग्य जेव्हा बिघडते तेव्हा कोणते कोणते रोग होतात. याला म्हणतात STD, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस, लैंगिक आजार. त्याला नाव आहे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. नाव आपण दोनच रोगाचे नाव पाहणार आहोत, सिफिलिस आणि दुसरं आहे गोनोरिया. आता पहिले पाहू आपण सिफिलिसमध्ये काय काय लक्षण असतात. व्हॉट आर द सिम्पटॉम्स ऑफ सिफिलिस, याचे कारणं कोणते आता बोलते आपण. लॅक ऑफ इग्नोरन्स, इंडिफरन्सेस, स्टेईंग अवे फ्रॉम द होम, हेच कारणं आहेत. इलिटरसी, हेच कारणं आहेत जी आपण आता पहिले ते. आता सिफिलिसमध्ये व्हॉट आर सिम्पटॉम्स, कॅन्कर, पॅचेस, चट्टे चट्टे तयार होतात. कॅन्कर कुठे, ऑन जेनायटल ऑर्गन, आतल्या लैंगिक अवयवामध्ये किंवा अदर पार्ट्स आल्सो, कधीकधी सेक्शुअल ऑर्गनवर, कधीकधी ऑल ओव्हर द बॉडीवर होतात. रॅश, अंगावर पूर्ण फोडं किंवा पुरड येते आहे ना, किंवा फिवर, समटाईम का ताप येतो. इन्फ्लेमेशन, सुस्ते, कोणते भाग सुस्तेच्यामध्ये, इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स, जॉईंट आहे ना शरीर जॉईंट आहेत की नाही, सांधे, याच्यावर सूज तयार होते. ॲलोपेसिया, लॉस ऑफ हेअर्स, पुष्कळशा महिलांची तक्रार असते की केस गळतात, डोक्यांची केस गळतात. सो लॉस ऑफ हेअर हा रोग आहे, याला नाव आहे ॲलोपेशिया. हा सुद्धा लक्षण आहे कशाचं, सिफिलिसचं. ॲलोपेसिया हे लक्षण झाले कोणाचे, सिफिलिसचे. पेपरला प्रश्न येते, राईट डाऊन द सिम्पटॉम्स ऑफ द सिफिलिस. सिफिलिस काय आहे मग, STD काय आहे, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. कारण काय हे आपण पाहिले. आता दुसरा आहे गोनोरिया. गोनोरियामध्ये काय लक्षणं सांगा बसतात, हा दुसरा आजार आहे STDचा. इन गोनोरिया पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, लघवी करताना खूप वेदना होतात किंवा जळजळ होते. पेनफुल सेन्सेशन किंवा बर्निंग म्हणजे जळजळ आहे ना, सेन्सेशन होतात लघवी करताना. दुसरी गोष्ट उझिंग ऑफ पस, कधीकधी लघवीतून काय पडते, पस बाहेर पडतो थ्रू द पेनिस, माणसामध्ये आणि बायामध्ये सुद्धा. उझिंग ऑफ पस थ्रू द पेनिस अँड व्हजायना, हे लक्षण खतरनाक आहे बरं. तिसरी गोष्ट इन्फ्लेमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, जे मूत्रवाहिनी असते त्या संबंध आपल्या व्हजायना आणि पेनिसशी आलेला असतो, त्याला काय होते मग इन्फ्लेमेशन, ते सुस्ते. आणखी काय सुस्ते, ॲनस, गुदद्वार, संडाची जागासुद्धा सुस्ते बरं काही महिलांमध्ये माणसांमध्ये. थ्रोट इन्फ्लेमेशन, गळा पण सुचतो, घसा. आईज आल्सो, डोळे पण सुचतात. हे लक्षण कोणाचे आहेत, गोनोरियाचे आहेत. ठीक आहे. आता आपला लास्ट मुद्दा आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्या विस्फोट. याच्यात आपल्या भारता नंबर दुसरा आहे जगात, पहिला कोणाचा आहे, चीन. आणि लवकरच आपण याच्यामध्ये चीनला जिंकून समोर जाणार आहोत. अतिशय वाईट गोष्ट आहे ना, व्हेरी शेमफुल, वाईट गोष्ट आहे. आता हे का बरं होते, व्हॉट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन, व्याख्या बघा याची. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, काय म्हटलं, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, अवाजवी ग्रोथ, जास्तीची ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचे कशा, विदिन शॉर्ट ड्युरेशन, कमी कालावधीमध्ये, 10 वर्ष डबल आहे ना. इट इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ठीक आहे, मग कळलं मला. मग व्हॉट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन, मग एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन व्हेरी शॉर्ट पिरियड, इट इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणते, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ द पॉप्युलेशन एक्सप्लोजन. बघा हा प्रश्न या मार्च 19 मध्ये 10वीच्या बोर्डामध्ये आलं होतं
प्रश्न नंबर 2 किंवा 3मध्ये आला होता प्रश्न. आता बघा प्रॉब्लेम्स, आता येईल असं गॅरंटी नाही, आपलं नॉलेज ज्ञान घ्यायचं, येऊ की नाही येऊ आपल्याला सगळी माहिती असायला पाहिजे, याला म्हणतो आपण शिकणं. आता प्रॉब्लेम, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन, अनएम्प्लॉयमेंट. खूप भारतामध्ये बेरोजगारांची फौज आहे. का बरं? इतके बेरोजगार बाकी देशामध्ये नाही आहेत, युरोपीय देशामध्ये, अमेरिकेमध्ये आहेत का? का बरं नाही? बिकॉज पॉप्युलेशन इज लेस. सो पहिला प्रॉब्लेम कोणता आहे? अनएम्प्लॉयमेंट. सेकंड, डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. आता पॉप्युलेशन वाढल्यामुळे साधनं तेवढेच, मग पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न काय होईल? कमी होईल की वाढेल? कमी होईल ना, म्हणजे गरिबी वाढेल. डिक्रीजिंग, सेकंड डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम. तिसरं इन्क्रीजिंग लोन, त्यामुळे मग कर्ज वाढत चाललं, खर्च जास्त इन्कम कमी. इन्क्रीजिंग लोन, त्यामुळे मग स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, एअर, वॉटर आहे ना, लँड, घरं कमी पडतील ना, जागा कमी पडेल मग. सो स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, इलेक्ट्रिक पुरत नाही, मग पेट्रोल पुरत नाही, अन्नधान्य पुरत नाही, तणाव वाढते. कशावरती? ऑन नॅचरल रिसोर्सेस. आता याच्यावर उपाय कोणता आहे? रेमेडी म्हणजे उपाय. पॉप्युलेशन कंट्रोल, लोकसंख्या नियंत्रण केलंच पाहिजे. काय करून? बाय फॅमिली प्लॅनिंग. आणि त्याकरता तुम्हाला सगळ्या या गोष्टीचं नॉलेज पाहिजे, जे आपण या पाठामध्ये शिकलो. म्हणून तुम्हाला हे सगळ्या कोर्समध्ये सरकारने दिलेलं आहे. तुमची चिंता कोणाला आहे? सरकारला आहे. म्हणून फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन करून आपण कंट्रोल करू शकतो. आता इंडियाचं पाहू आपण. पॉप्युलेशन 1901मध्ये किती होतं? तर पॉप्युलेशन ऑफ इंडिया इन 1901 23,97,327. 23,83,96,327. इतकी कमी होती ना. आता पहा बरं, आता झाली जनगणना मागची 2011ची. सो व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इन द इयर 2011? 120 crores 8,54,977. 121 करोड 8,54,977. आता तर पुन्हा 10 वर्ष झाले, पुन्हा आता 21 आलं ना. यावर्षी जनगणना झाली असती ना, पण थांबली या कोरोनामुळे. आता होईलच समजा गेल्यानंतर. मग पहा किती होते पुन्हा. 135 करोड मोदीजी म्हणते, पुन्हा किती माहीत नाही. तर म्हणून हे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकलो. तुमचा इथे पाठ संपलेला आहे. सगळ्यांनी पाठामागचं एक्झरसाईज सोडवून घ्या. या पाठावर तुम्हाला जिथे कुठे, इथून कुठून जास्तीत जास्त तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न मिळतील, हे तुम्ही सोडवायचे. तुम्ही स्वतः पण प्रश्न बनवले असतीलच, बनवायचे पण, आणि पुन्हा दुसरे पुन्हा प्रश्न शोधायचे, मिळवायचे, आणि उत्तर इथून देण्याचा प्रयत्न करायचं, नाही तर मला विचारायचं. ओके. सो हिअर वी शुड स्टॉप. पुढच्या पिरियडला आपण तुमच्या डाऊट क्लिअर करू असल्या तर, नाहीतर आपण चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आपण सुरू करू. ठीक आहे. ओके. सो हिअर वी शुड स्टॉप.